खर्च आहे तो या नागपूर शहरात माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो संदेश दिला आहे, माननीय फडणवीस साहेबांनी जो संदेश दिला तो इथे पूर्ण होईल असं मला वाटतं. आज सरकार नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन करत आहे, परंतु प्रशासनातील विलंबामुळेच जर नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागत असेल तर त्या इंधन अपव्ययाची नैतिक जबाबदारी प्रशासनानेही स्वीकारली पाहिजे. ही प्रशासनाने स्वीकारली नाही पाहिजे का? तुम्ही रोज त्याला प्रत्येक 4 दिवसांनी बोलवता, प्रत्येक 2 दिवसांनी बोलवता, काम काहीच नाही. साहब अभी गए हैं, साहब अभी आ रहे हैं, साहब अभी चाय पी रहे, साहब अभी खाना खा रहे. अरे साहब, मग शेवटी 4 वाजता साहबने कल बुलाया. त्याला त्याचा दिवसही गेला, सगळंच गेलं, त्याचं इंधनही गेलं सगळं. आजही अनेक नागरिकांना फक्त फाईल कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी, अधिकाऱ्याची सही मिळवण्यासाठी, आक्षेप काय आहे हे समजण्यासाठी, विभागांमधील पत्रव्यवहार पूर्ण झाला का हे तपासण्यासाठी किंवा एखादा कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहे का हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागते. डिजिटल युगात ही स्थिती अत्यंत चिंताजनक आणि अस्वीकार्य आहे. जर आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी जावं लागतं तर आपण ते ऑनलाईन आहे, असं लाईन आहे, तसं लाईन आहे, त्याचा फायदा काय? पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंट ऑफिसमधले तर फोनच नाही उचलत ऑफिसर लोक, सांगतच नाही काही, बोलतही नाही काही. म्हणून आम्ही याच्यावर या मुद्द्यावर जे हे सगळं हे होईल असं आम्हाला वाटतं. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख मागण्या, सर्व प्रशासकीय कामांसाठी कायदेशीर कालमर्यादा निश्चित करावी, ऑनलाईन फाईल ट्रॅकिंग प्रणाली सक्तीची करावी, प्रत्येक विभागामध्ये डिजिटल समन्वय यंत्रणा निर्माण करावी, नागरिकांना अनावश्यक कार्यालयीन फेऱ्यांपासून मुक्त करावे, व्हिडिओ हेअरिंग आणि ऑनलाईन अनुपालन प्रणाली लागू करावी, विलंबित प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, ठराविक प्रकरणामध्ये डिमांड अप्रूव्हल प्रणाली लागू करावी, अनावश्यक कागदपत्रांची मागणी तात्काळ थांबवावी, जेणेकरून सरकारी इंधनाचा अपव्यय, सार्वजनिक पैशाचा अतिरिक्त भार, वाहन देखभाल खर्चात वाढ आणि चालकांचा गैरवापर याच्यापासून या सगळ्या कामाला एक वचक बसेल असं मला वाटतं. आम्ही युथ काँग्रेसमध्ये होतो, आमच्याबरोबर बिजू भैया वगैरे होते, अनिल वडपल्लीवार वगैरे होते. त्यावेळेस आम्ही एक मूव्हमेंट चालवली होती. त्यावेळेस मला वाटत नाही तुम्ही पत्रकार लोक होते की नव्हते त्या जमान्यात. आम्ही शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी सरकारी गाड्यांमध्ये जर एखाद्या ऑफिसरची फॅमिली जर जात असेल तर ती गाड्या आम्ही थांबवतो. 8 दिवसात त्याच्यानंतर आम्हाला एकही सरकारी गाडी रस्त्यावर दिसली नाही. ती मूव्हमेंट आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आता ताबडतोब चालू करणार आहे. सुट्टीच्या दिवशी सरकारी गाड्यांचा वापर त्यांच्या परिवारासाठी म्हणून आम्ही करू देणार नाही. जर राहिलं कॉर्पोरेशनचं तर कॉर्पोरेशनबद्दल किती गर्दी असते, काय राहतं ते ताई आता चांगलं सांगते.